सैन्यामध्ये लढणं हे अधिकृत होतं, पण राजकारणात आणि समाजकारणामध्ये झुंडगिरी करणं आणि हात उचलणं, मारामारी करणं हे आपलं जे दैवत आहे संविधान, त्याच्या पूर्ण विरोधात आहे. हा केवळ महाराज सरांचा उपवर्ग नाही, हा या देशातील खूप मोठी विचारधारा आहे. बुद्ध, चारवाक, महावीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, चक्रधर स्वामी, बसवण्णा, आधुनिक काळातील फुले शाहू आंबेडकर, या सगळ्यांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. बुवाबाजी, बापूगिरी, अंधश्रद्धा यावरती कडाडून हल्ला केला ज्ञानेश महाराज सरांनी. कधी काळी प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राने अनुभवले. केशवराव जेदे, दिनकरराव जवळकरांचं मोठे योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं. महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सनातनांना वठणीवरती आणलं. पण तो वारसा अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या 50 वर्षामध्ये बंद पडलेला होता. तो महापुरुषांचा वसा आणि वारसा मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये राहून त्यांनी चालवला. कारण भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे हा लागलेला समजतो पण दिसत नाही, भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. 42 सालात त्यांनी माफी मागितलेलं मला माहिती नाही, पण बाबरी पडल्यानंतर वाजपेयींनी संसदेमध्ये, लोकसभेमध्ये रडून रडून माफी मागितली. हम जो किया वो गलत किया है, मैं माफी मागता हूँ राष्ट्राची. पण ते भारतरत्न झाले. आपल्याला नवरत्न पण मिळणार नाही. मग ते सांगतात की तू दाढी कसं करतोस. तो एक सांगतो मी घरीच दाढी करतो, ब्लेडनी करतो, कारण माझी दाढी साधी आहे. दुसरा सांगतो मी दाढी करायला न्हाव्याकडे जातो, कारण वस्त्रानेच माझी दाढी होते तशी, नाहीतर होत नाही. बाबासाहेब सांगतात माझंही तसंच आहे. मला ते 2500 वर्षाचं गाठी गाठीने आणि धर्माने बांधलेलं झाड आहे तोडायचं आहे. मला तिथे करवत चालणार नाही, मला तिथे कुऱ्हाडच हवी आहे. मला माझं म्हणणं जशी भाषा पाहिजे तशीच आम्ही वापरणार. तुम्ही जो सातत्याने वारसा चालवला गौतम बुद्धापासूनचा माणसाला विवेकशील बनवण्याचा, त्याच्याशी आपलं नातं निगडीत आहे. तुम्ही आधुनिक काळात बुद्ध आहात असं मी म्हणतो, कारण बुद्धांनी हिंदूंना वढणीवर आणण्याचं काम 2500 वर्षापूर्वी केलेलं आहे. हे यज्ञामध्ये पशूंचा बळी देत होते, पण पशूंचा बळी न देता त्यांचं रक्षण करण्याचं काम सर्वप्रथम बुद्धांनी केलेलं आहे. आणि आता हे गायला गोमाता करत राजमाता करायला निघाले. तर याची फार मोठी आवश्यकता आहे वेगळ्या काळाने. हा ज्ञानेश्वर महाराजांचा अपमान नाही आहे, तो सगळ्या आंबेडकरवादी शाहू फुले आंबेडकरांच्या त्या सगळ्यांचा अपमान आहे. कारण प्रबोधनाचा युग सुरू होऊन इतका कालखंड झाला तरी आजही आम्हाला पुन्हा पुन्हा प्रबोधन करावं लागतं की रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचं नातं महत्वाचं असतं. त्यामुळे कोण रक्ताचा वारसा घेऊन जातंय यापेक्षा विचार काय घेऊन जातोय हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. की आम्ही कोणत्याही पक्षाशी जोडलेलो नाही, ही एक जनचळवळ आहे. आणि जेव्हा संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, असं वातावरण देशभर उभं राहिलं, तेव्हा जनचळवळीतले अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन यासाठी एकत्र उतरले की संविधान धोक्यात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिलेली आहे आणि संविधानाचे पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक, ज्यांना हे संविधान समर्पित आहे. आताचा काळ फार कठीण आहे. तुम्ही सांगितलं ना जे अंधभक्त आले होते, ही अंधभक्ती आमच्या आंबेडकरी चळवळीत पण आहे. ती आंबेडकरी चळवळ आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. एक अत्यंत पोलादी व्यवस्था आहे. त्याचे जे मालक असतात किंवा त्याची जे अंग असतात, त्या अंगांमध्ये सातत्यानं या देशामधले जे अत्याचारी करणारे लोक आहेत त्यांचं संरक्षण कसं व्हावं याचा विचार केला जातो. आणि त्या संरक्षणार्थ पहिली विचार न करणारी लोक तयार करावी लागतात. एकदा विचार मेला की विचारधारा मरते, विचारधारा मेली कि विवेक मरतो, आणि विवेक मेला कि मानुष मरतो. उनकी ठोकशाही का जवाब हमने हमारे विचार की ताकत से देना है, लेकिन उस विचार को इतना विस्तृत भी हमने करना है
कि उनकी सारी साजिशों को हम पकड़ पाए, समझ पाए। महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा वावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक कणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एक कणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटानाया हिमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा तरी तरी पुन्हा नाद भुंदला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची देणी दादी मनगटे खेळती खेळती वधेनी दारिद्र्याच्या उन्हात भिजला विठळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी भिजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा सर्व रसिक प्रेमींचे आणि विचारवंतांचे मी प्रथमतः या आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. जोरदार जरा आवाज आपण एकदा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती महात्मा फुल्यांचा. धन्यवाद. संविधानाचा. मुळात आपण या कार्यक्रमाचं नियोजन का केलं, कशासाठी केलं, हे काय सर्वांना सांगण्याची गरजच वाटत नाही. कारण आपण बघितलं असेल, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अशाच पद्धतीने महाराष्ट्रभरामध्ये निर्भय बनवाच्या माध्यमातून कार्यक्रम चालू होते. त्यावेळी देखील निखिल वागळे असतील, त्यांच्यासोबत विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, यांच्यावर देखील हल्ले करण्यात आले. आणि त्याच पार्श्वभूमीच्या अनुषंगानं आता विधानसभेच्या अगोदर ज्ञानेश महाराज सरांवरती जो कार्यक्रम वाशी येथे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेतला होता, त्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा कुठेतरी 1 मिनिटाचा, म्हणजे जवळपास त्यांचं भाषण अर्ध्या तासाचं होतं, आणि त्याचा काटछाट करून 1 मिनिटाच्या भाषणावरती ते सोशल मीडियामध्ये फिरवलं जातं. आणि काही भक्त म्हणून आलेल्या गुंडांनी त्यांना दमदाटी करून त्यांना जरी कोणती इजा केली नसेल तरी भविष्यामध्ये ते अशा पद्धतीने करू शकतात. अशा पद्धतीची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. या महाराष्ट्रात ती 2 उदाहरणं घडलेली आहेत. जे विचारवंत, कडवे विचारवंत असतात, जे आपले विचार परखडपणे मांडतात,
अशांना यांनी गोळ्या घालून मारलेलं आहे हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे. परंतु तरी देखील हा महाराष्ट्र महाराव सरांच्या मागे आहे. त्याच्यानंतर श्याम मानवांवरती देखील नागपूर येथे हल्ला झाला आणि काल परवा उल्का महाजनताई आणि त्याचबरोबर योगेंद्र यादवांवरती पण हल्ला झाला. हे जे विचारवंत आहेत ते आपले विचार परखडपणे मांडत असताना कुठेतरी यांच्यावरती हल्ले होतात आणि आपण शांतपणे फक्त बघत राहतो. एक घटना घडली म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे अत्यंत दुर्दैव आणि आपल्याला अपमानास्पद वाटतं, कारण आम्ही संघटनेमध्ये काम करतोय, गेले कित्येक वर्ष सत्यशोधक विचारधारेवरती काम करतोय. आम्ही जर एकीकडे चळवळीचे पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतो, तर आम्हाला फक्त एकच वाटतं की जे विचारवंत आहेत, जे आमच्यासाठी लोकांपर्यंत जाऊन आमच्या विचार मांडतात, त्या लोकांना कुठंतरी संरक्षण मिळालं पाहिजे. कारण असे लोक येणार, त्यांना दमदाटी करून जाणार आणि आम्ही फक्त पाहत राहणार, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. म्हणून मी महाराव सरांशी बोललो, सर आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागतोय. त्यांचं म्हणणं होतं की हा कार्यक्रम आपण नको घ्यायला. मी सरांना खूप विनंती केली. राहुल भंडारे होते, ब्रिगेडर सर होते. ब्रिगेडर सरांनी एका मिनिटात होकार दिला की हा कार्यक्रम आपण केला पाहिजे. शिवाजी मंदिरच्या वतीनं ते शिवाजी मंदिरच्या प्रिमायसिसमध्ये घडलेला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे. त्यामुळं आग्रह असतो, आम्ही महाराव सरांना सांगितलं की ना हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जे वेगवेगळे आपले विचारवंत आहेत त्यांना इथे बोलूयात. मग आमचं बोलणं झालं. संभाजी भगत सर इथे आहेत, त्याचबरोबर उल्काताई आहेत, त्याचबरोबर गजवी सर आहेत आणि कोकाटे सर आहेत. कोकाटे सर तर नेहमीच असतात. आज आणखी तुषार गांधी, श्यामदादा गायकवाड आणि निरंजन टकले सर तेही येणार आहेत. थोडंसं मागे पुढे होतंय, ट्रॅफिकमुळे थोडंसं अडकलेले आहेत, तर ते मागे पुढे येतच आहेत. फक्त ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की ह्या ज्या घटना घडत आहेत ते कडवटपणे विचार मांडत असताना त्यांना जाणीवपूर्वक भावनिक करून लोकांना वेगळ्या विचारांवरती कन्वर्ट करून त्यांना कसं या विचारांपासून तोडलं जावं आणि ह्याचा राजकीय फायदा कसा घेतला जाईल याकडे ह्या सगळ्या गोष्टी टर्न करताना आपल्याला दिसतात. आणि गेल्या लोकसभेच्या वेळी तेच घडलं, आताही तेच घडतंय, भविष्यात पण ह्या गोष्टी घडणार आहेत. पण तरी देखील ही चळवळ किंवा हे विचार मरणार नाहीत, हे मी आपणाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. या जुलमी राजवटीच्या विरोधात आपण सगळ्यांनी अशा मान्यवरांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. अमोल जाधवरांनी आपली पार्श्वभूमी तर सांगितलेलीच आहे. तर आता मुळात आपण आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर सुरुवात मी करणार आहे अशा व्यक्तीपासून की ज्या प्रिमायसेसमध्ये हे प्रकरण घडलं ते शिवाजी मंदिर एक पावनभूमी म्हणून मुंबईतली ओळख आहे, त्याची महाराष्ट्रातली ओळख आहे. अशा शिवाजी मंदिरचे ट्रस्टी आणि आत्ताचे अध्यक्ष आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत. हे स्वतः चळवळीत अनेक वर्ष काम करत आहेत, पुरोगामी चळवळीत काम करत आहेत. अनेक पुस्तकं त्यांची आहेत, प्रसिद्ध झालेली आहेत. माजी सैनिक अधिकारी आहेत. तर एक शिवाजी मंदिरचे ट्रस्टी अध्यक्ष त्यांनी आपली भूमिका मांडावी यासाठी मी त्यांना सुरुवातीला निमंत्रित करतो. ब्रिगेडियर सर, तुम्ही. आज हा कार्यक्रम इथे आयोजित आम्ही केलेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्याचं एक कारण जे मी पोलिसांना सांगितलं की म्हटलं मी शिवाजी मंदिरचा अध्यक्ष आहे आणि आमच्या ह्या परिसरात गुंड येतात आणि आमचे जे मुख्य ट्रस्टी आहेत महाराव साहेब हे नावून धमकी देतात, हे आम्ही मान्य करू शकत नाही. आणि म्हणून या झुंडगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. कारण शेवटी इथे काय आहे, आता सवय झाली आहे. कोणी विरोधात बोलतो त्याला धमकवायचं, मारायचं, खुनी करायचा. मी आलो इकडे सैन्यातून राजकारणात आलो आणि निवडून आल्यावर आमच्या प्रमुख कार्यकर्त्याचा खून केला, मर्डर केलं श्रीधर नाईकाचं. आणि तेव्हापासून आम्ही या झुंडगिरी विरुद्ध लढत आहोत. सैन्यामध्ये लढणं हे अधिकृत होतं, पण राजकारणात आणि समाजकारणामध्ये झुंडगिरी करणं आणि हात उचलणं, मारामारी करणं हे आपलं जे दैवत आहे संविधान, त्याच्या पूर्ण विरोधात आहे.
आणि पोलिसही आता असे झाले आहेत की त्यांना काय करायचं ते कळत नाही, कारण राजकीय दबावाखाली ते काम करतात. ही घटना घडल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये हे लोक आले होते, त्यांची नावं काय मी विसरलो आहे, पण आमचेच लोक होते ते. म्हणजे ते आले होते आणि बोलायला लागले, हे असं बोललं तसं बोललं. मी त्यांना फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही धमकी द्यायला आलाय का चर्चा करायला आलाय ते सांगा, मग त्याच्याप्रमाणे उत्तर आम्ही देऊ. त्याच्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं नाही. मग ते सौम्य भाषेत काय काय बोलायला लागले. आणि मला वाटतं 3 दिवसानंतर महाराव यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना कसं वागवलं असेल असं तुम्ही विचार करू शकता. ते काय त्यांच्याशी बोलायला गेलेच नव्हते, ते त्यांना घाबरवायला गेले होते, धमकी द्यायला गेले होते. पण महाराजांना हे काय नवीन नाही आहे, ते काय घाबरले नाहीत. सौम्यपणे त्यांनी उत्तर दिलं. आणि त्यानंतरही मी काय ज्या दिवशी त्या घटना घडत होत्या त्या पहिल्याच दिवशी महाराजांना म्हटलं होतं की आपण आपल्या सगळ्या लोकांना बोलवून हा विषय सांगूया, कानावर घालूया आणि चर्चा करूया, आणि ह्याला काय इलाज आहे, काय करायला पाहिजे ते पण सांगूया. कारण अमोल जाधवनी बऱ्याच लोकांना बोलवलं होतं आणि संतापही प्रकट झाला होता. अनेक लोक आले, चर्चा केली आणि आजचा कार्यक्रम करायचं आम्ही ठरवलं. आणि शिवाजी मंदिर म्हणून आमच्या ट्रस्टीवर जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे इथे एकत्र आलेलो आहे. बोलवलं आपल्याला आहे साथ द्यायला, कारण हा संस्थेचा फक्त विषय नाही की संस्थेचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्यावर अटॅक झाला त्यांची जबाबदारी, असं होत नाही. आपला सामूहिक असा आमच्यावर धमकी दिली आहे, हेच आम्ही यावेळेला घेतलेलं आहे. आणि आपण सर्वांनी आज आपले विचार मांडावे आणि ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण आम्हाला सांगावं. मला एकच सांगायचं आहे, अशा झुंडशाहीला शिवाजी मंदिर कधीच मान्य करणार नाही. अशा झुंडशाहीला मोडून काढण्यासाठी जे करायचं आहे ते सर्व काय करता येईल. आणि राजकारणाचा विषय हा तेवढा पुरता नाही आहे, कारण मी ज्या सत्ताधारी लोकांनाच सांगितलं हा विषय, आणि सगळ्यांनी सांगितलं का आमचं काय हात नाही, आम्ही काय त्या सांगितलं नाही वगैरे वगैरे बोलायला लागले. पण मी हे म्हटलं की तुम्ही जर हे म्हणताय तर तुम्ही त्यांना अजून दम दिला नाही, त्यांना काही ॲक्शन घेतली नाही, त्यांचं सगळं सांगितलं नाही, हे म्हटलं मान्य नाही आहे. मी कुठल्याही पक्षात असेन, पण अशा गोष्टीला शिवाजी मंदिरमध्ये आम्ही होऊ देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. आणि मला आपल्याला तेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं हे शिवाजी मंदिर आहे, तिथे अनेक कार्यक्रम चालतात. हे आमच्या वडिलांनी जेव्हा बनवलं तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की हे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आपण बनवत आहोत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. महाराजांना आम्ही आश्वस्त करतो की आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. कुठलीही गोष्ट झाली तरी आम्ही मागे राहणार नाही, एवढं तुम्हाला आम्ही निश्चितपणे सांगतो. आणि आज इतक्या मोठ्या संख्येने लोक आले आहेत, ते का आले आहेत, कारण त्यांना ही घटना मान्य नाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विद्वान, संविधानाचे निर्माते. आज तर आपण सगळे महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात, पण या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी घोषणा प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आजचा कार्यक्रम
केवळ मुंबईसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण महाराव सरांवरती अन्याय करण्याचा, त्यांचा विचार दडपण्याचा, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला. त्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो, एकट्याला गाठून दमदाटी करणं याला शौर्य म्हणत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर सर्वांसोबत या ना चर्चा करायला, सगळे असताना एकट्याला गाठणं, दमदाटी करणं, त्यांना माफी मागायला लावणं हे काही शौर्य नव्हे. आणि यामुळं काय महाराव साहेब थांबणार नाहीत, शांत बसणार नाहीत. अहो, गॅलिलिओवर पण अशी दडपशाही निर्माण झाली होती, आपल्याला माहिती आहे. युरोपमध्ये जेव्हा रेनेसान्स झाला, पुनर्जागरण चळवळ झाली आणि त्या पुनर्जागरण चळवळीनं युरोपमध्ये खूप मोठी वैज्ञानिक क्रांती झाली. त्या वैज्ञानिक क्रांतीतून औद्योगिक क्रांती झाली, शैक्षणिक क्रांती झाली आणि त्यामुळे जग बदललं. आणि ते जग बदलण्यामध्ये युरोपमधले अनेक लोकांचं मोठं योगदान आहे. सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, शेक्सपियर आहे, डार्विन आहे, कार्ल मार्क्स आहे, कोपर्निकस आहे, न्यूटन आहे, तसंच गॅलिलिओ. गॅलिलिओच्या समकाळामध्ये असणाऱ्या अनेकांच्या हत्या झाल्या, माफी मागायला लावली, अनेकांनी बलिदान दिलं. गॅलिलिओ ज्याने सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि त्याभोवती पृथ्वी फिरते, तिथल्या धर्मांधांना, धर्ममार्तंडांना ते मान्य नव्हतं. गॅलिलिओची हत्या करणार, गॅलिलिओच्या मनामध्ये दहशत निर्माण केली. पण गॅलिलिओने माफी मागितली. गॅलिलिओने विचार केला की आपण जर का माफी नाही मागितली तर हे धर्मांध लोक आपल्याला ठार मारतील आणि मग विज्ञानाच्या संशोधनाचं उर्वरित काम मला करायचंय, ते काम अर्ध राहील. म्हणून माफी मागितली. म्हणून गॅलिलिओचं महत्व आणि गॅलिलिओचं क्रांतिकार्य संपलं नाही. या उलट गॅलिलिओच्या कार्यानंतर गेल्या 30 वर्षापूर्वी पोपने जाहीर मागितली. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर सुमारे 350 वर्षानंतर पोपने माफी मागितली की आम्ही गॅलिलिओ, आम्हाला माफ करा. एक दिवस असा येईल की या धर्मांधांना ज्ञानेश महाराजांची माफी मागावी लागेल. महाराष्ट्राला दुःख झालं. मी महाराष्ट्रावर फिरतो. हा केवळ महाराव सरांचा उपवर्ग नाही, हा या देशातील खूप मोठी विचारधारा आहे. बुद्ध, चारवाक, महावीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, चक्रधर स्वामी, बसवण्णा, आधुनिक काळातील फुले शाहू आंबेडकर, या सगळ्यांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे. आणि त्या परंपरेचं काम संपूर्ण आयुष्यभर महाराव सरांनी केलेलं आहे. सगळं आयुष्य समर्पित केलं. कशासाठी? व्यक्तिगत कुटुंबासाठी नाही, व्यक्तिगत हितासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. आणि चित्रलेखा, महाराष्ट्रामध्ये चित्रलेखाची खूप मोठी ओळख महाराव सरांनी निर्माण केली. गावागावामध्ये, घराघरामध्ये चित्रलेखा अनेक नियतकालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक साप्ताहिक आहेत, मासिक आहेत, त्रैमासिक आहेत. त्यांचं योगदान आहे, नाही असं आपण म्हणणार नाही. पण या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार घेऊन जाण्याचं ऐतिहासिक काम कोणी केलं? चित्रलेखानं केलं. आणि चित्रलेखा कोणाच्या नावाने ओळखला जातो? चित्रलेखा म्हणजे ज्ञानेश महाराव. आम्हाला तर वाटायचं चित्रलेखा त्यांचाच आहे, पण नंतर समजलं मालक वेगळे आहेत, हे संपादक आहेत. चित्रलेखाचा राजीनामा दिला. आज चित्रलेखा वाचायला मिळत नाही आपल्याला, बहुतेक बंद झालं चित्रलेखा. म्हणजे घराघरामध्ये महाराष्ट्रातल्या चित्रलेखा वाचला जायचा. कोणत्याही स्टँडवरती, स्टेशनवरती शुक्रवारी, शनिवारी चित्रलेखा यायचा आणि रविवारी आपल्याला चित्रलेखा स्टँडवरती, स्टेशनवरती मिळत नव्हता. इतका खप चित्रलेखाचा होता. वैविध्यपूर्ण मोबाईलच्या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये, या सगळ्या मल्टीमीडियाच्या युगामध्ये चित्रलेखा वाचन संस्कृती कमी झालेली आहे. परंतु महाराष्ट्राला पुरोगामी विचार वाचायला लावले ज्ञानेश महाराजांनी. मी 1999 पासून चित्रलेखाचा वाचक. असे अनेक मुलं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, परदेशामध्ये देखील. ज्यावेळेस आम्ही दुबईला कार्यक्रमाला शिवजयंतीच्या निमित्तानं गेलो, तिथं अनेक आपल्या महाराष्ट्रातील अनेक इंजिनियर्स आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये तिथं काम करणारे लोक आले होते. ते म्हणाले आम्हाला महाराव सरांना भेटायचे. म्हणजे चित्रलेखाचे वाचक दुबईमध्ये देखील ते म्हणाले आम्हाला महाराव सरांना भेटायचं. आमची महाराव सरांची कधी भेट होईल का?
आणि मग त्यांना मी सगळी महाराज सरांच्या बद्दलचे सगळे डिटेल्स दिले आणि त्यांनी महाराज सरांना दुबईला निमंत्रित केलं. दुबईमध्ये देखील जाऊन महाराज सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी भाषण केलेलं आहे. मग ते नामवंत पत्रकार आहेत, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे महाराज सरांचं. केवळ पत्रकारिता नव्हे, केवळ एका ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लोक सुख वस्तू झाली की परत लढण्याची मनोवृत्ती नसते, भूमिका घेण्याची मनोवृत्ती नसते. पण माननीय ज्ञानेश महाराज सर हे महाराष्ट्रातील भूमिका घेणारा पत्रकार. बुवाबाजी, बापूगिरी, अंधश्रद्धा यावरती कडाडून हल्ला केला ज्ञानेश महाराज सरांनी. कधी काळी प्रबोधन ठाकरे महाराष्ट्राने अनुभवले. केशवराव जयदे, दिनकरराव जवळकरांचं मोठे योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम केलं. महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सनातनांना वठणीवरती आणलं. पण तो वारसा अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या 50 वर्षामध्ये बंद पडलेला होता. तो महापुरुषांचा वसा आणि वारसा मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये राहून त्यांनी चालवला. त्यांनी भूमिका घेतल्या. महाराष्ट्रामध्ये या बुवा बापूंनी खूप थैमान घातलं. आसाराम बापू, पांडुरंग शास्त्री आठवले, तो धर्माधिकारी, अशा अनेक बुवा महाराज आहेत. या बुवा महाराजांनी लोकांना वेडं केलंय, पागल बनवलंय, विचार करण्याची शक्ती नष्ट केलेली आहे. आणि बुवागिरी, बापूगिरी ही संविधान विरोधी आहे. आपलं संविधान घटनेतील कलम क्रमांक 51 मध्ये म्हटलंय, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. संविधानातील कलम क्रमांक 51 मध्ये सांगितलंय. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याचं संविधानाचं काम महाराज सरांनी संपूर्ण हयातभर केलेलं आहे. जो संत तुकारामाचा विचार होता, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी मंदी साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दाबी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती, यांची संगत सोडा. तो राम रहीम, बाबा राम रहीम, आसाराम बापू, ह्या असे अनेक बुवा बापूच्या नादी महाराष्ट्रातील जनता लागलेली आहे. आणि या जनतेला या सगळ्या बुवागिरी, बापूगिरीतून वाचवण्यासाठी महाराज सरांनी चित्रलेखातून प्रहार केलेले आहे. हे कोण लिहू शकतं? ज्याला तळमळ आहे, ज्याला पोटतिडीक आहे. बुडते जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत तुकारामांनी परखड अभंग का लिहिले? तर त्यांना माहिती होतं या बुवागिरीच्या माध्यमातून लोकांचं शोषण केलं जातंय. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक पत्रकार आहेत. या बुवागिरी, बापूगिरी विरुद्ध सर्वात परखडपणे कोणी लिहिलं? महाराज सरांनी लिहिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कीर्तीचे विद्वान, संविधानाचे निर्माते. आज तर आपण सगळे महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात. पण या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी घोषणा प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आपल्या सगळ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. उजवे डावे सगळेजण छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार करतात. पण त्यांची बदनामी होत असताना, अत्यंत गलिच्छ पुस्तकीत आलं असताना कोणी बोलायला तयार नव्हतं. त्यावेळेस ज्ञानेश महाराज सरांनी चित्रलेखातून एक लेख लिहिला. शिवरायांच्या बदनामीचं विदेशी पुस्तक, स्वदेशी मस्तक. सगळे लोक त्या लेनकडे बोट दाखवत होते. पण लेनच्या पाठीमागचा खरा मेंदू भांडारकरी भटांमध्ये. या भांडारकर संस्थेतल्या जे कोण लोक होते कोणाला माहित नव्हतं महाराष्ट्रातल्या. इंग्लिश पुस्तक कोणी वाचलं नव्हतं. चर्चा, कुजबुज तंत्र, गुपचूपपणे चर्चा सुरू होती. पण त्या लेनवाद्यांना, खऱ्या गुन्हेगारांना, छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारे खरे गुन्हेगार महाराष्ट्राच्या समोर आणले. ज्ञानेश महाराज सरांनी तो लेख लिहिला, शिवरायांच्या बदनामीचे विदेशी पुस्तक, स्वदेशी मस्तक. ते काही हिंदू धर्माचे शत्रू आहेत? हिंदू धर्म अधिक अपडेट व्हावा, हिंदू धर्मामध्ये सुधारणा व्हाव्यात, हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता ह्या नष्ट व्हाव्यात, यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलेलं आहे. त्यांनी खूप मोठं महान कार्य संपूर्ण आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणखीन खूप करायचंय त्यांना काम. शेवटपर्यंत महाराज सरांच्या पाठीशी हा महाराष्ट्र आहे. तुम्ही इतकं काम करा महाराज सर की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुमचा 100वा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे. एवढ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या सगळ्याचा संबंध शिवाजी मंदिरशी आहे. मी इथे ट्रस्टी असण्याशी आहे. ते कधीतरी वेळेला पुढे सांगीन तुम्हाला. इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यांनी जसं सांगितलं, मी ज्या प्रश्न हातात घेतो तो शेवटपर्यंत मेंदू कोरून कोरून साफ करून नंगा करून टाकतो.
कायम सोडणार नाही. त्याचा संबंध शिवाजी मंदिरशी आहेच, शिवाजी मंदिरच्या व्यवस्थेशी आहे. का आपण सत्य सांगायला घाबरायचं नाही? मग आपली चड्ड्या पिवळ्या झालेल्या असतील तर का नाही सांगायच्या? कारण इथे महाराव ट्रस्टी असणं हे अनेकांना खपत नाही. अनेक व्यवहार चालतात इथे, ते नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी, सांगणार, सोडणार नाही. त्यातून ते एक गोष्ट झाली आणि मी त्या दिवशी 7 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी केस टाकत होते म्हणून तिथे अटकपूर्व जामीन घ्यायचा की नाही ह्याच्यामध्ये होतो. अशा प्रसंगामध्ये कोण मदत करत नाही. मदत करायला येतात म्हणून सांगणारेच लुटून आपल्याला जातात. वकिलाचा अनुभव खूप मला वाईट आहे आणि कायम मी घेतलेला आहे तो. पहिले वकील फुटतात, नंतर विचार फुटतो. हे कायम लक्षात ठेवा. विचाराने आलेला माणूस हा सगळ्यात आपल्या विचाराचा असतो असं नाही. तो व्यवहार पहिला बघतो आणि आवरण तो विचारांचं घेतो. त्या गडबडीत असताना मी 7 तारखेला आलो इथे, 9 तारखेला. खरे माझी ती यायची वेळ नाही इथे शिवाजी मंदिरमध्ये. मागच्या बाजूला आमचं नाटकाचं ऑफिस आहे, जे ओम नाट्यगंधा गेले 40 वर्ष 50 वर्ष ती संस्था आहे. त्या तिथे प्रबोधनकार ठाकरेंचं टाकलेलं पोर नावाचं नाटक आहे, कर्णाच्या जीवनावरचं. त्यांची 5 नाटकं आहेत, थिएटर आहेत, पण नाटकं कुठली लोकांना माहिती नाही. खोटा ब्राह्मण जर समजून घ्यायचा असेल ना तर त्यांचा खरा ब्राह्मण पहिला बघा. हे तुम्हाला जर कळलं तर आपल्याला कळतं की विचाराशी आम्ही किती प्रामाणिक आहोत. त्याचं कर्णावरचं नाटक मी आणखीन आमचे मित्र, आमचे ओमनाट्य संस्था, आणखीन अद्वैत थिएटर जे आहे भंडारे सरांचं, आम्ही एकत्र येऊन करण्यासाठी विचार करत होतो. 1:30 वाजता मी आलो. ती माझी यायचीच मॅडम वेळ नाही. 1:30 वाजता आलो, यांच्याशी 1 तास बोललो. दिग्दर्शक होते संतोष पवार, त्यांच्याशी 1 तास बोललो. मला काय झेरॉक्स पाहिजे होता म्हणून आमचे जे सहकारी आहेत त्यांना सांगितलं शिवाजी मंदिरमधलेच झेरॉक्स आणून द्या. समोर गर्दी होती आणि 4:20ला त्यांनी आतमध्ये घुसले. त्याचं संपूर्ण आतमध्ये घुसल्याचं रेकॉर्डिंग आहे. बाहेर पाऊण तासाने आले. ते काय माझ्या आतमध्ये आरती करत होते का? त्यांनी काय काय केलं ते मीच सांगू शकतो, मीच पद्धतीने मी सांगू शकतो. परंतु हे सगळं वेगळं आहे. परंतु त्यांना तिथे येण्याची वेळ कोणीतरी सांगितलेली. हे आले, हे बसले आणि हे सगळं शिवाजी मंदिरशी संबंध आहे. आणि विशेष आमच्या शिवाजी मंदिरवरती ट्रस्टीवरती हल्ला झाला हे सगळं ठीक आहे, पण आमच्यातलेच लोक काय काय महाराव माफी कशी मागतात हे लोकांना जाणीवपूर्वक पाठवत होते व्हॉट्सअपने. शरम वाटावी अशी गोष्ट आहे. ज्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज असेल, जे तुम्ही फोटो लावतात त्यांच्या विचाराचं काम केलं, त्यांनी माफी मागितली. माफी कोण मागतो? ज्याची नियत साफ असते तो माफी मागतो. ज्यांना ढोंग करायचं असतात ते माफीवीर होतात. मी पाऊण तास तेवढाच वेळ घेतला. माझ्याकडे पुरावा तेवढाच आहे की आतमध्ये जाऊन त्यांनी काय केलं. कोबड्या आणखीन खडावा दाखवून त्याची हत्यारा करून तुम्ही उगारतात. मी कशाला इजा करून घ्यायची यांच्याकडनं? ते काही करू शकतात. केलेलं आहे, माझ्याकडे काहीच पुरावा नाही. पण माफीसुद्धा हे असं जबरदस्त शस्त्र आहे की ते उलटवता येतं. ते म्हणजे तुम्ही आहात. कारण मला जगायचं, ह्यांना संपवण्यासाठी जगायचं. ह्यांना जे आम्हाला मारणारे येणारे दुसरे नाही आहेत, आम्हाला मारण्याला येणारे आमचीच लोक आहेत. त्याचं आम्हाला जास्त दुःख वाटतं. तसा संपणार नाही मी, मला खात्री आहे 100%. तो राजेश शिरवाडकर भाजपचा दक्षिण मुंबईचा जो प्रमुख आहे, मी खात्रीपूर्वक सांगतो 1 वर्षाच्या आत तो माझा विचार लोकांना सांगेल. आपण जे सांगतो तेच विचार, कारण हे मी आतापर्यंत केलेलं काम आहे. आसाराम बापूबद्दल लिहिलेलं असताना एक इकडचे 4-5 जण, तिकडचे 4-5 जण मध्य प्रदेशातनं आले होते. माझ्याकडे आले, चित्रलेखामध्ये म्हणाले हे तुम्ही सगळं चुकीचं लिहित आहे, हे असं नाही. आणि फोटो कोणाचा तर माझं एडिटोरियल होतं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि कृपाशंकर, म्हणजे तेव्हा काय विद्वान माणूस ना, जो आता BJPमध्ये आहे, ते दोघं बाजूला आसाराम बापूच्या सत्संगाला आणि आसाराम समोर नाचतोय असा फोटो होता. आणि त्याला धरून किती हा माणूस हरामखोर आहे असं लिहिलं होतं. आणि ते झाल्यानंतर माझ्याकडे ते आले. अर्धा तास बसले, खूप अर्धा पाऊण तास बसले, खूप झगडा केला. आपली लोक फुकट विकत जाणारी पटकन आहे. राम म्हटल्यानंतर काय भलतंच आठवतं काय काय त्यांना.
तर त्यांनी सांगायला लागले की तो कसा आहे काय. म्हटलं मला दुसरी बाजू माहिती आहे, माझ्याकडे अजून काही फोटो आहेत. तर त्यांनी सांगितलं, त्यांना अर्धा पाऊण तास मी सगळं सांगितलं, त्यांना पटलं नाही. 6 महिन्यांनी आसाराम आतमध्ये गेला. 6 महिन्यांनी आसाराम आतमध्ये गेला. BJP सरकारने त्याला कंटिन्यू केलं, सोडलं नाही. यांना वाटलं की मोर्चे बिरचे काढून सोडतील, अजिबात सोडलं नाही, अजूनही सुटलेला नाही आहे. 3 महिन्यानंतर म्हणजे 9 महिन्यानंतर तो जो राजस्थानमधला माणूस होता, आपल्या मध्य प्रदेशातला, तो इकडच्या त्याच्या पंटातला घेऊन आला. म्हणाले की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी म्हटलं काय बोलायचं सांगा. तर ते आधी चुळबुळ करायला लागले की नाही आम्ही बोलने को भी शरम लगता है. म्हटलं झालं काय. तो आतमध्ये जाणारच होता ना. मी आधीच सांगितलं, उलट मी 2010 नाटक लिहिलं आहे घालीन लोटांगण. त्याच्यामध्ये हे सगळे बुवा कसे आतमध्ये घालवणार हेच लिहिलेलं नाटक आहे. तुरुंगात कसे जाणार. गजराज चिलटे महाराजाची भूमिका त्याच्यातली मी केली आहे. 16 महाराज दाखवलेले कसे लोकांना फसवतात. तर तो बोलला आणखीन, मला 5-7 मिनिटात रडला. आणखीन सांगितलं की आम्ही तुमचं ऐकलं नाही. मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं. ज्या 2 मुलींना बलात्कार करताना आसाराम पकडला गेला, त्याच्यातली एक मुलगी आहे, ती माझ्या भावाची मुलगी आहे, पुतणी आहे माझी, म्हणून क्षमा मागायला आलो. मी सांगतो हे सगळं खणून काढणार, अजिबात सोडणार नाही, त्यासाठी जगायचं. वेळ काय घालला गेला. अर्धा तास तुम्ही मला काही पोलिसांनी पण विचारलं की 1 मिनिट आहे. म्हटलं अर्धा तास काय ते पूजा करत होते. मी पुरावा निर्माण केला, आत कधी गेले आणि बाहेर कधी आले. माफी कोणाची मागायला सांगितली तर भक्तांची. ठीक आहे, आपण आजन्म मागू ना. ते मूर्ख आहे म्हणून आम्हाला 10 वेळा त्यांना सुधारण्यासाठी माफी मागितलीच पाहिजे ना. इतकंच नाही तर वेळ पडली तर माफही करीन, कारण त्याच्या मागचं डोकं मला माहिती आहे काय ते. त्याच्या मुलाखतीमध्येच आपल्या त्या भाषणामध्येच जे माझ्या भाषणाचं नाव आहे भूतापेक्षा भट भारी, हे त्याचं हेडिंग आहे. कारण भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे हा लागलेला समजतो पण दिसत नाही, भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. भूत आहे मानसिक रोग आहे, तो विचारांनी नष्ट करता येतो. पण भट आहे सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे, तो जाळून खाक केला पाहिजे. हे सांगण्यासाठी तर मी ठणठणीत पाहिजे ना. आता मी तुम्हालाच ओळखलं नाही तर उपयोग काय. मला माणसांना बदलायचं असेल तर इतकं काम केलंच पाहिजे. पुन्हा अर्धा तास विचार केला की आपल्याला ते एकसारखं सांगतात, बाकी काय ऐकत नाही, आदराने बोलत आहेत आणि कुबडी काढून दाखवत आहेत, खडावा काढून दाखवत आहेत, काळं फासू अमुक. म्हटलं एकदा तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता. पण नंतर मी म्हटलं की नाही, आपण ते जेवढं म्हणत असतील तर माफी मागूया आपण. पण मॅडम मी थोडासा विचार केला की आपण माफी मागितल्यानंतर आपल्याला काय मिळणार याला महत्त्वाचं नाही, तर आपल्यामुळे किती माफीवीरांना उजाळा मिळेल. विचार केला आणि मनात आलं, चला आपण माफीवीर महाराव म्हणून त्या कुलकर्ण्यांनी लिहिलेलं आहे. सुशील कुलकर्ण्याचा पॉडकास्ट आहे. अरे पण त्या माफीवीराच्या रांगेत मला आणून काय मिळवणार आहे तुम्हाला. त्यांनी माफी कशासाठी मागितली. सुटकेसाठी मागितली. महारावने सुटकेसाठी नाही, तुमची सुट्टी करण्यासाठी मागितली. दुसरा भाग, मी माफीवीर झालो तर मला काय ब्रिटिशांचं काय या साध्या सरकारचं हे पेन्शन मिळणार नाही. दुसरी माफी मला आठवली. म्हटलं अजून एक उजाळा देतील आपली लोक. 42 सालात त्यांनी माफी मागितलेलं मला माहिती नाही, पण बाबरी पडल्यानंतर वाजपेयींनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये रडून रडून माफी मागितली. हम जो किया वो गलत किया है, मैं माफी मागतो राष्ट्राची. पण ते भारतरत्न झाले. आपल्याला नवरत्न पण मिळणार नाही तेल थापायला सुद्धा. तर मग काय म्हटलं, ते फुकटची माफी आहे, त्या घ्यायला काय हरकत आहे. कारण आपण सुटलो शिवाजी महाराजांचंच आपण कशी सुटका. कारण माणसं आपली आहे. वाईट एकच वाटतं, त्यांना हत्यारांसारखं वापरलं जातं. माझं जिंकूया दाही दिशा नाटक आहे, बाबासाहेब आंबेडकर येतात त्याच्यामध्ये. आणखीन 2 माणसं येतात. काही लोकांचा अजूनही माझ्यावरती आक्षेप आहे, आमच्याच लोकांचा, की महारावांची भाषा खूप कडक आहे, कठोर आहे. तर त्या नाटकामध्ये मी वाक्य लिहिलेलं आहे. बाबासाहेब येतात, 2 माणसं येतात. साहेब तुमचे विचार खूप चांगले आहेत, पण तुमची भाषा. बाबासाहेब म्हणतात तुला भाषा ती काय
मऊ लागली म्हणून गिळून खायची आणि कडक लागली म्हणून फोडून खायची आहे का? मग ते सांगतात की तू दाढी कसं करतोस? तो एक सांगतो मी घरीच दाढी करतो, ब्लेडनी करतो, कारण माझी दाढी साधी आहे. दुसरा सांगतो मी दाढी करायला न्हाव्याकडे जातो, कारण वस्त्रानेच माझी दाढी होते तशी, नाहीतर होत नाही. बाबासाहेब सांगतात माझंही तसंच आहे. मला ते 2500 वर्षाचं गाठी गाठीने आणि धर्माने बांधलेलं झाड आहे तोडायचं आहे. मला तिथे करवत चालणार नाही, मला तिथे कुऱ्हाडच हवी आहे. मला माझं म्हणणं जशी भाषा पाहिजे तशीच आम्ही वापरणार, तशीच भाषा वापरली पाहिजे. नालायकाला नालायकच म्हणता आलं पाहिजे. हे जर आम्ही म्हणत नसेल तर आपलं मला वाटतं चुकतं. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, बाबासाहेबच सांगतात तुम्ही इथे कसे आलात मला माहिती आहे. तुम्ही हत्यारा म्हणून आला आणि लक्षात ठेवा हत्यारांना डोकं नसतं, ते वापरणाऱ्यांना असतं. आपण काय शिकलो? आपण फक्त शिकलेल्या बायका महात्मा फुलेंपासून त्यांनी शाळा शिक्षण केली. प्रेयसी शिकलेली पाहिजे, बायको शिकलेली पाहिजे, आई शिकलेली पाहिजे, बहीण शिकलेली पाहिजे. पण ती बहीण आई कोण असेल ती आपली लाडकी बहीण नाही असू शकत. मग रामामधली सीता आणि उर्मिला मला लाडकी बहीण वाटली आणि तिच्या बाजूने बोललं तर प्रॉब्लेम काय तुमचा? प्रॉब्लेम आमच्या लोकांचा आहे की अशी ती सीता उर्मिला रामाला बोलू कशी शकते? अरे 40 सालात लिहिलेलं ते नाटक आहे. त्याचे 5 प्रयोग झाले सुरुवातीला, नंतर हजारो प्रयोग झाले मामा वरेरकरांच्या नाटकाचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रयोग झाले. 5व्या प्रयोगाला राम जो होता तो काम करायचं बंद झाला, कारण त्याला ते सहनच होईना की आपण असं कसं ऐकून घ्यायचं. का तो पिक्चरमध्ये राम म्हणून फिरत होता ना, शाहू मोडक नाव त्यांचं. आणि गंमत म्हणजे शाहू मोडक हिंदू नव्हते, ते प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते. पण डोक्यामध्ये पगडा किती असतो बघा त्याची. नंतर ह्या सगळ्या कथा माहिती पाहिजे. हे सगळं आजचं नाही आहे, हे किती वर्षाची लढाई आहे आणि आपण ती यशस्वी केलेली आहे. आज आपल्याला पिछेहाटी होतं कारण आपली माणसं ते सगळं वाचत नाही. काशीमधनं वाराणसीमधनं 3 दिवसापूर्वी साईबाबांच्या मूर्त्या हटवल्या, त्यांची अक्षरशः प्रेत यात्रा काढली गेली. तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत काय? नाही दुखावणार, कारण ते काम केंद्रीय ब्राह्मण सभेच्या लोकांनी केलेलं आहे. मग दुखावतील कशा? हे महारावच सांगू शकतो ना, हे दुसरं कोण कशाला शोधेल? मग नसायला पाहिजे महाराव. मग महारावसाठी काय करायचं की त्याच्याच घरातली माणसं, त्याच्याच ओळखीची माणसं, त्याच्याच कुटुंबाची माणसं हीच उभी करायची, किंवा आपल्या त्याच्या जातीतली माणसं. पण तसं होत नाही. पण त्यावेळी दुसऱ्या वेळी सांगतो मी, रक्तांच्या नात्यापेक्षा विचारांची नाती जास्त महत्त्वाची असतात. ती तुम्ही जपली आणि हिंमत देण्यासाठी आलात. सगळ्यांची भाषणं ऐकून नंतर जा असं मला वाटतं. धन्यवाद, नमस्कार. एकट्याला गाठून माफी मागायला लावणं हे भेकडांचं लक्षण, आणि त्या भेकडपणाला तुम्ही दिलेला प्रतिसाद ही आजच्या महाराष्ट्रातली प्रबोधन या शब्दाला जागवणारी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ज्ञानेश महाराज काय आहेत हे जसं कोकाटेने सांगितलं, त्याहून अधिक ज्ञानेश महाराज काय आहेत हे त्यांनी स्वतः आता तुमच्या समोर सांगितलं. हे जे सांगणं आहे हे साध्या सोप्या अशा व्यक्तीचं नाही, तर एका बलदंड विचाराचा रथ पुढे घेऊन जाणाऱ्या महनीय व्यक्तीचं हे विवेचन आहे. आणि या विवेचनासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आधुनिक काळाचे ते प्रबोधनकार आहेत. त्या हृदय सम्राटचं मरू दे. प्रबोधन हा शब्द पुन्हा एका व्यक्तीचा नाही. तुम्ही जो सातत्याने वारसा चालवला गौतम बुद्धापासूनचा माणसाला विवेकशील बनवण्याचा, त्याच्याशी आपलं नातं निगडीत आहे. तुम्ही आधुनिक काळात बुद्ध आहात असं मी म्हणतो, कारण बुद्धांनी हिंदूंना वढणीवर आणण्याचं काम 2500 वर्षापूर्वी केलेलं आहे. हे यज्ञामध्ये पशूंचा बळी देत होते, पण पशूंचा बळी न देता
त्यांचं रक्षण करण्याचं काम सर्वप्रथम बुद्धाने केलेलं आहे आणि आता हे गायला गोमाता गोमाता करत राजमाता करायला निघालेत. ही जी लक्षण आहे त्या मंडळींची ही एकदा समजून घेतली पाहिजेत. पण हे समजून घेणे सुद्धा इतकं साधं आणि सोपं नाही. आता ज्याने अयोध्येचा निकाल दिला, देवाला कौल लावला. अरे मग अभ्यास करताना काय करत होतात तुम्ही? कायद्याचं शिक्षण घेताना काय करत होतात तुम्ही? तिथेही देवाला घेऊन बसले होतात की मला अत्युच्च पदावरती पोहोचवले देवा. दांभिक आणि ढोंगी माणसं या देशामध्ये जन्माला आली आणि याला सगळ्यात जबाबदार आहे ब्राह्मणशाही. ज्ञानेश महाराजांनी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये, सोप्या शब्दामध्ये तुमच्या समोर त्यांचं जे विवचन ठेवलेलं आहे ते अतिशय योग्य अशा पद्धतीचं आहे. मला असा एक प्रश्न पडला होता की ज्ञानेश महाराजांनी माफी मागितलीच कशाला? का म्हणून माफी मागितली? असं हटून राहायला पाहिजे तर नाही मागत माफी, जा काय करायचं करा, असा विचार माझ्या मनामध्ये आला आहे. पण आता ज्ञानेश महाराजांनी जे सांगितलं की त्यांना लढायचं आहे आणि या लढाईत त्यांना पराभूत करायचं आहे. आणि हे पराभूत करणं सोपं नसलं तरी कठीण नाही, सहज करते. पण माझ्यासमोर एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण बाबासाहेब म्हणतो, गांधीजी म्हणतो, आणखी काय 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 सगळ्या महापुरुषांचे नाव घेतो, पण आपण तसं वागत नाही. 2014 साली ही मंडळी सत्तेमध्ये आली. काय 2014 सालापासून बदललंय का इथलं राजकारण? आपण कधी मागे जाऊन बघितला इतिहास? इंदिरा गांधीने जेव्हा आणीबाणी आणली, ती आणीबाणी यावी यासाठी कुठल्या लोकांनी प्रयत्न केले होते? तोही इतिहास एकदा नजरेखालून झाला. मी असं म्हणणार आहे, ते काय म्हणाले त्यावेळेस? संघ जर जातीयवादी असेल तर मी प्रथम जातीयवादी आहे. हे उद्गार आहेत जेपीचे. जेपीनी त्या काळामध्ये जेव्हा सत्ता आली जनता दलाची, त्या कालखंडामध्ये या लोकांना मांडीला मांडी लावून घेऊन बसले नसते तर आज ही माणसं सत्तेमध्ये आली नसती. हा इतिहास पण एकदा तपासून बघा. केलेल्या ज्या चुका आहेत तुमच्या त्या सुधारा. आता महाराष्ट्रापुरती चूक सुधारण्याची उत्तम संधी तुमच्या हातात आहे. त्या संधीचं सोनं करा आणि नतद्रष्टांना या महाराष्ट्रातून घालवा. मी लेखक आहे आणि लेखकांनी सहनशीलतेने लिहिलं पाहिजे, करुणेने लिहिलं पाहिजे, समाजाच्या बद्दलची आत्मीयता बाळगली पाहिजे. हे जर एका बाजूला खरं असलं तरी सत्यही सांगितलं पाहिजे. आणि हे जर सत्य असेल, पण या सत्याच्या रक्षणासाठी जी जी माणसं, ज्ञानेश महाराज असतील, कोकाट असतील, किंवा इथे तुमच्यामध्ये बसलेले अनेक माणसं असतील, या संभाजी असेल, तो तर गाणंच गात असतो, सांभाळा ओळखा लोकांना. पण किती लोकांना आपण ओळखलेलं असतं? तर आपल्या ज्या काही मर्यादा आहेत, आणि आज बोलत बसायचं असलं आणि सांगायचं असलं तर खूप गोष्टी सांगता येतील आणि खूप काय आतापर्यंत बोलून झालेलं आहे. पुढची जी लढाई आहे, शेवटी कसं असतं की नाही म्हटलं तरी समाजकारण, सांस्कृतिकरण करता करता आपण शेवटी राजकारणाकडे जातो. आणि सगळी सूत्र राजकारण्यांच्या हातामध्ये जेव्हा जातात तेव्हा मग ज्ञानेश महाराजांच्या व्यक्तीला कठोरपणे उभं राहावं लागतं. आणि प्रसंग जरी ओढवलेला असला, अपमान जरी झालेला असला, तर अपमान जिरवत जिरवत मनाची तयारी करून पुढच्या लढाईसाठी उभं राहणं. आणि मी ब्रिगेडियरचं पण कौतुक करतो यासाठी की शिवाजी मंदिराच्या परिसरामध्ये घडलेल्या घटनेला अत्यंत मोठं व्यापक रूप प्राप्त करून दिलेलं आहे. कारण याची फार मोठी आवश्यकता आहे वेगळ्या कारणाने. हा ज्ञानेश्वर महाराजांचा अपमान नाही आहे, तो सगळ्या आंबेडकरवादी, शाहू फुले आंबेडकरांच्या त्या सगळ्यांचा अपमान आहे. कारण प्रबोधनाचं युग सुरू होऊन इतका कालखंड झाला तरी आजही आम्हाला पुन्हा पुन्हा प्रबोधन करावं लागतं आणि मूर्ख लोकांच्या गोष्टी ऐकत बसावं लागतं. आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी कधी कधी मला प्रश्न असा पडतो महाराज की आपण का त्या लोकांचं प्रबोधन करत बसलेलो आहोत? ही सुधारण्यात का माणसं बावलीमध्ये पडली
त्या कालखंडाचा विचार केला तरी, आणि जेव्हा तुम्ही समर्थाबद्दल बोलता, देवी देवतांच्या बद्दल बोलता, बोलायला हरकत नाही, पण या देवी देवतांची संख्या बीजेपीचं अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर तिपटीने वाढलेली आहे. कुठल्याही गल्लीत जा, एक देवारा तरी दिसतो, दोरा गुंडाळलेला दिसतो. तुमच्या त्या पिंपळाचं झाड, आता पिंपळा झाड म्हणजे मुंज असतो. आता ह्यांनाही कळत नाही की पिंपळा झाड आहे, ज्ञानाचं झाड आहे. मग इतकी या देशातल्या लोकांच्या मध्ये जर या पद्धतीचा विचार चाललेला असेल आणि तिप्पट जर देवदेवता झाल्या असतील, किती किती देव. तुम्ही आता संतोषी मातेबद्दल बोललात, इतक्या देवी देवता की आपल्याला त्यांची धड नावं सुद्धा माहित नाही. रोज एक देवी जन्माला येते, एक लोक संत जन्माला येतो आणि काय 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 करत असतात. तुम्ही त्या आसनांचं उदाहरण सांगितलं, रिपिटेशन होईल, पण वस्तुस्थिती अशी आहे, यांचं संरक्षण करणारं सरकार. आमचे नरेंद्र मोदी तर रात्रंदिवस देवा कुठल्या कुठल्या देवळामध्ये जातात, कुठे कुठे काय करतात. आसाराम बापू समोर पण असं नतमस्तक झालेले आपल्याला फोटो बघायला मिळतात. या माणसांनी हा देश संपूर्णपणे नासवलेला आहे. याला दुरुस्त करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण ती पार पाडूया, महाराजांच्या पाठीमागे धीटपणे उभे राहूया आणि आपला हा विवेकाचा रथ शब्द वापरला की आपल्याला जरा रामाच्या रथाची आठवण होते. हा जनतेचा रथ आहे हे समजूया आणि आपण त्याला पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद. यानंतर मी जे महाराष्ट्रभर चळवळ चालवत आहे, जे विचारधारा गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी जे कार्यक्रम केले, त्या उल्काताई महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं. सर्वप्रथम ज्ञानेश महाराजांवर झालेल्या हल्ल्याचा, श्याम मानवांवर झालेल्या हल्ल्याचा, त्याआधी निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर झालेले हल्ले आणि त्याचबरोबर अलीकडे रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, प्रज्ञादया पवार यांच्यावर शारीरिक हल्ला नसला तरीही वैचारिक हल्ला आणि त्यांचीही मुस्कटदाबी करण्याचा जो प्रयत्न झाला आणि अगदी परवा योगेंद्र यादव आणि आमच्यावर देखील झालेला हल्ला, या सगळ्याच हल्ल्यांचा एक साथ निषेध केला पाहिजे. तो यासाठी की आता ज्ञानेश महाराज म्हणाले तसं की रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचं नातं महत्वाचं असतं. त्यामुळे कोण रक्ताचा वारसा घेऊन जातंय यापेक्षा विचार काय घेऊन जातोय हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात त्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांचे हल्ले आणि अभिव्यक्तीची गळचेपी ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा जसा निषेध करावा लागतो, तसाच अन्य कोणीही जर या प्रकारची गळचेपी केली तर त्याचा निषेध करणं आवश्यक. त्यामुळे परवाच अकोल्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही अनेक जण आधी बोललो. माझं भाषण संपलं आणि ते संपल्याबरोबर योगेंद्र यादव बोलणार असं घोषित झाल्याबरोबर श्रोत्यांमधून काही जण उठले आणि आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तर प्रश्नोत्तरांसाठी आपण वेळ ठेवलेला आहे. तुम्ही योगेंद्र यादवांचं भाषण ऐका आणि मग आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. पण एका पाठोपाठ एक अनेक जण प्रश्न विचारायला उभे राहायला लागले. काही जण स्टेजवर चढून आले, माईक खेचून घेतला आणि ते खेचून घेतल्यानंतर अनेक जण आले आणि जोर जोरात आरडाओरडा सुरू झाला. आम्ही स्टेजवर बसून होतो आणि आम्ही असं सांगत होतो की आम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, आम्ही उत्तरं दिल्याशिवाय इथून जाणार नाही. पण ही प्रश्न विचारायची पद्धत नाही. एकेकाचे प्रश्न आपण ऐकू, सर्वांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. पण तिथे धुडगूस घालणारे आणि स्टेजवर चढून आलेले त्यांना प्रश्न आणि त्याची उत्तरं ऐकण्याचा इरादा अजिबात नव्हता. त्यांना ती सभा बंद पाडायची होती, उधळून लावायची होती आणि त्यामुळे योगेंद्र यादवांना बोलूही दिलं नाही. आमच्या भोवती स्थानिक कार्यकर्त्यांनी कडक केलं, त्यांच्यावर तुटून माणसं पडत होती. तुम्ही त्याचे व्हिडिओज बघितले असतील, ते भरपूर व्हायरल झालेले आहेत. आणि तिथे पोलिसांनी येऊन आम्हाला संरक्षणामध्ये तिथून बाहेर काढलं. हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारायचे होते ते प्रश्न नंतर सामाजिक माध्यमांवर टाकल्यानंतर आम्हाला कळले की ते प्रश्न काय होते. आणि त्या प्रश्नांमधले अनेक प्रश्न हे काँग्रेससाठी असलेले प्रश्न. मी भारत जोडो अभियानची प्रतिनिधी म्हणून इथे सांगू इच्छिते की आम्ही कोणत्याही पक्षाशी जोडलेलो नाही. ही एक जनचळवळ आहे आणि जेव्हा संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे,
असं वातावरण देशभर उभं राहिलं तेव्हा जनचळवळीतले अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन यासाठी एकत्र उतरले की संविधान धोक्यात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिलेली आहे आणि संविधानाचे पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक, ज्यांना हे संविधान समर्पित आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी आहे की जर संविधानिक वाटेवर सरकार चालत नसेल, सत्ताधारी संविधानातली मूल्य पायदळी तुडवत असतील, तर आम्ही भारताचे लोक, जे आम्ही सामान्य लोक आहोत, आम्ही कुणी सत्तेमध्ये नाही, कोणत्याही खुर्चीमध्ये नाही, पण सामान्य लोक म्हणून उभं राहण्याची गरज आहे. आणि ती गरज ओळखून जे जे कोणी उभे राहिले, अशा अनेक प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया मिळून आपण एक निर्धार महाराष्ट्राचा केलाय की या मनुवादी आणि कॉर्पोरेट भांडवलशाहीची अनिष्ट युती असणारं हे जे सरकार आहे, त्या सरकारला सत्तेतून पाय उतार करायचं असेल तर त्यांना सत्तेतून उतार करण्यासाठी जे काही करावं लागेल, जी आघाडी त्यांच्या विरोधात उभी राहिलेली आहे त्या आघाडीला पाठिंबा आणि पहिलं उद्दिष्ट की या संघ परिवाराला आणि भाजपला सत्तेतून पाय उतार करणं. आणि त्यासाठी आम्ही अनेक जण उभे राहिलो, अनेक चळवळी एकत्र आलेल्या आहेत. महाराष्ट्रात 8-9 प्रक्रिया अशा उभ्या राहिल्यात आणि एकत्र काम करतायत. तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा का देताय असं म्हणत सभा उधळून लावणं आणि त्या प्रकारचे प्रश्न विचारणं ही देखील मुस्कटदाबीच आहे. आणि ती कोणी केली आहे? त्या संपूर्ण सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते आले. आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, पण स्थानिक पत्रकारांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आधीच ही बातमी लावून धरली की वंचित बहुजन आघाडीने त्या सभेमध्ये राडा केला. वैचारिक बीज जर आपण म्हणतो, वैचारिक बांधिलकी म्हणतो, संविधानाला जपलं पाहिजे म्हणतो, तर संविधानातलं हे मूल्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही जपणं. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वैचारिक विचारधारा, वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे हे मान्य केल्यानंतर कोणी काही भूमिका घेतली म्हणून त्या सभेमध्ये तुटून पडणं आणि आम्ही याला बोलायला देणार नाही या प्रकारची भूमिका घेणं हे तेवढंच निषेधार्ह आहे जेवढा ज्ञानेश महाराजांवर झालेला हल्ला निषेधार्ह. आज ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्याच्या विरुद्ध बोलायला जर आपण उभे राहिलो नाही तर उद्या असं म्हणायची वेळ येईल कि देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो? तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहा थे. तर ते उजाले जर आज पेरले नाहीत, त्या उजेडाची बीज, ती प्रकाश बीज जर पेरली नाहीत तर पुढचा अंधकारमय भविष्यकाळ आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे असेल आहे निश्चित. त्यामुळे प्रकाशाची बीज, उजेडाची बीज, निर्भयतेची बीज, मानवतेची बीज, समतेची बीज रोवत आपल्याला पुढे जायचंय. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत परंपरांनी आणि त्यानंतरच्या वाटचालीमध्ये अनेकांनी, फुले शाहू आंबेडकरांच्या वाटचालीत, सावित्रीबाई फातिमा बीने दिलेल्या योगदानामध्ये जी वाट चालू आहे ती वाट पुढे न्यायची जबाबदारी आज आपण ज्या टप्प्यावर आहोत त्या पिढीकडे आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ठामपणे उभं राहावं लागेल. ही बीज रुजली पाहिजेत, फळली पाहिजेत, फुलली पाहिजेत आणि नवे दीपस्तंभ या मातीतून उभे राहिले पाहिजेत. यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र राहायला हवे. आवाहन करून थांबतो. त्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि इतके लोक महारावजी आपल्या समर्थनासाठी आलेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की आता याच्या पुढे तुमच्या लेखणीची धार वाढणार आहे. काळ फार कठीण आहे, आताचा काळ फार कठीण आहे. तुम्ही सांगितलं ना जे अंधभक्त आले होते, ही अंधभक्ती आमच्या आंबेडकरी चळवळीत पण आली. ती आंबेडकरी चळवळ आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. काय की मी महारावांच्याच म्हणजे आंबेडकरी चळवळ कुठल्या पातळीत आले तसं बाकीच्या चळवळी तसं झालंय. महारावांची नाटकं मी नेहमी आणायचो. त्यांचं एक नाटक होतं, त्यातला एक प्रसंग मी थोडक्यात सांगतो. काय असतं त्या नाटकात स्टेजवर प्रत्यक्ष बाबासाहेब येतात, बाबासाहेब आंबेडकर, आणि काही मुलं पोस्टर डकवण्यासाठी शिडी घेऊन, जे ऍडिसिव्ह असते पेस्ट
तिचा डबा घेऊन ब्रश घेऊन चाललेले असतात. बाबासाहेब त्यांना म्हणतात, अरे काय रे, कुठे चालला? नाही म्हणे, बाबासाहेबांची जयंती आहे, तर आम्हाला पोस्टर्स लावायचे. बाबासाहेब म्हणतात त्या मुलांना, बघू बघू कसं पोस्टर आहे. तर ती मुलं पोस्टर असं उघडून त्याला दाखवतात. तर बाबासाहेब म्हणतात ते पोस्टर कसं असतं, बाबासाहेब बॅकग्राऊंड मध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतात आणि बाकीचे जे नेते असतात, एक मोठा नेता असतो, तो कलर मध्ये मोठा असतो आणि त्याच्याकडे असंख्य मुंडके असतात कलर मध्ये. बाबासाहेब म्हणतात, तू हा कोण आहे? नाही, ते मागचे येतो ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, ते बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हा आमचा नेता आहे कलर मधला आणि खालचे त्याचे सगळे कार्यसम्राट कार्यकर्ते. ही परिस्थिती झाली आणि ही परिस्थिती बदलण्याचं धारिष्ट्य तुम्ही मंडळीने दाखवलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही माफी बिफी हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. महाराज डावपेचं सगळ्याचं असतं ना, उद्या त्यांच्या निर्णयावर बसण्यासाठी माफीचा ढोंग करायला लागतो. मला म्हणजे एवढं सांगायचं, हा प्रकार फार वाढलाय. आता लालकृष्ण अडवाणी जर भारतरत्न होऊ शकतात, तर या देशात काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? मुद्दा असा आहे की हे हल्ले कसे सुरू झाले बघा. मी फार चिंताग्रस्त आहे की निळा बावटा घेऊन बाबासाहेबांचं नाव घेऊन जे काय लोक रस्त्यावरती काय उतरलेले आहेत त्यांना RSS ऑपरेट करतात. फार कठीण काय आहे. जसा मगाशी बोललो ना की लालकृष्ण अडवाणीचं भारतरत्न होत आहे, तर या देशामध्ये अंधाराचं नाव सुद्धा प्रकाश असू शकतं आणि नुसते अंधभक्तच नाही, बुद्धिवंचितही लोक असू शकतात. दिसलं ना आपल्याला. प्रश्न असा आहे की फार दीर्घ पल्ल्याची लढाई. आपल्याला शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बरोबर घेऊन टिळकांचा मुद्दाम बोलतोय. हिंदुत्वाचे स्त्रोत तिथून आहेत. टिळकांचा, हेडगेवारांचा आणि गोळवळकरांचा कायमचा पराभव करायचा. पुढच्या वर्षी ते 100 वर्षाचे होणार आहेत. पण सगळ्यांनी मिळून एक निश्चय करा की पुढच्या वर्षापासून त्याची 100री बदली पाहिजे. संदर्भ बघायला येत ना. जो आता धर्मांध आहे की कम्युनल आहे तो पेट्रियटिक झालेला आहे. कम्युनल हा शब्द पेट्रियटिझमच्या समानार्थी झाला आहे. अशा काळामध्ये मला काय आश्चर्य वाटलं नाही की महाराजांची जी लेखणी आहे त्यांची लेखणीची जी दिशा आहे विचारांची, तुमच्यावरती हल्ले होणार, आपल्या सगळ्यांच्यावरती हल्ले होतील, पण हल्ले परतावून लावण्याची आणि जे हल्ला करताय त्याचा वैचारिक पराभव करण्याची ताकद सुद्धा आपल्याकडे आहे. आपली वैचारिक प्रतीक आहेत. मी निषेध करतो. म्हणजे तुम्हाला माझे विचार पटत जर नाही तर तुम्ही माझे शत्रू आहात. हा विचार आंबेडकरी असू शकत नाही, हा भाजपचा संघाचा असू शकतो, पण तुम्ही रावसाहेबांच्या घरावरती सुद्धा हल्ले करताय, मनोहरांच्या घरावरती हल्ला करताय. तुम्ही प्रज्ञा पवारबद्दल खालच्या पातळीचं लिहित आहे.
आंबेडकरी राजकारण नाही. माझ्या प्रिय भावंडांनो, अतिशय चांगली विचार करायला लावणारी बाकीची भाषणं आपण ऐकलेली आहेत, त्यामुळे त्याचं रिपिटेशन मी करत नाही. महारावांच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला किंवा त्याच्या आधी अनेक लोकांवर आणि काल आमची बहीण उल्का वगैरे हे लोकांवर हल्ले झाले, हे हल्ले करणारे जे लोक आहेत हे निर्माण कसे होतात, असा एक मूलभूत प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही. ही घडवण्याची फॅक्टरी जी आहे ती नेमकी कशी चालते याच्याबद्दल आपल्याला जरा जास्त चर्चा करायला पाहिजे. आता मी ते सगळी प्रक्रिया सांगणार नाही, परंतु या देशामध्ये ही जी फॅक्टरी आहे ही ट्रायमेनिकल हेजिमनी नावाची एक अदृश्य व्यवस्था आहे आणि ती हेजिमनी जी आहे ती आपल्या सगळ्या व्यवस्थेमधली जी प्रत्येक अंग आहे, शिक्षण असेल, माध्यम असतील, संसद असेल, न्यायव्यवस्था असेल, या सगळ्यांमधनं ती वाहत असते, परंतु ती दिसत नाही. ती दाखवण्याचं काम इथे पुरातन काळापासून, म्हणजे पुराण्या काळामध्ये जे काही स्टेट होतं किंवा जी राज्यसंस्था होती त्या राज्यसंस्थेच्या बाबतीमधलं सगळं जे विश्लेषण आहे ते जुन्या सगळ्या तत्त्ववेत्यांनी सांगितलेलं आहे. आधुनिक भारतामध्ये ते फुल्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी पण त्याच्याबद्दल अगदी विस्तृत लिहिलेलं आहे. परंतु आपण ही फॅक्टरी जी आहे, ही जे बिंडोक माणसं किंवा अंधभक्त हे निर्माण कसे होतात, तर पहिलं काय करतात की जे सत्ताधारी किंवा हुकुमशाह असतात, सत्ताधारी म्हणजे स्टेटमध्ये जे स्टेटचे जे मालक असतात, राज्यसंस्थेचे जे मालक असतात, राज्यसंस्था नावाची एक अत्यंत पोलादी व्यवस्था आहे. त्याचे जे मालक असतात किंवा त्याची जी अंग असतात त्या अंगांमध्ये सातत्यानं या देशामधले जे अत्याचारी करणारे लोक आहेत त्यांचं संरक्षण कसं व्हावं याचा विचार केला जातो आणि त्या संरक्षणार्थ पहिली विचार न करणारे लोक तयार करावे लागतात. एकदा विचार मेला की विचारधारा मरते, विचारधारा मेली की विवेक मरतो आणि विवेक मेला की माणूस मरतो. आणि ही जी मेलेली माणसं आहेत यांना कशाही पद्धतीनं हाताळता येतं. आता या ही जी प्रक्रिया आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे इंटेलेक्च्युअल आहात आणि त्यातल्या त्यात ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलची संख्या इथं जास्त आहे, अकॅडमिशियन कमी आहे. मला आनंद आहे की माझी भावंड आहे, त्यांना शेती पण माहिती आहे आणि त्यांना विद्यापीठ पण माहिती आहे, दोन्ही गोष्टी माहिती आहेत. हे जे ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आपण सगळे बसलेले आहात त्यांना माझी विनंती आहे की भारतीय परिप्रेक्षामध्ये ही जी फॅक्टरी निर्माण केलेली आहे या अंधभक्तांची, आणि ती एका जातीत नाही, ही सगळ्या जातींमध्ये आहे. महाराव, तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर मला एक फोन आला. मला विचारलं, महाराव तुमचे मित्र आहेत? म्हटलं हो. ते मराठा आहेत का? तर मी त्याला म्हणलं नाही, चांगला माणूस आहे. ते तोंड बंद झालं त्याचं. त्याला सांगितलं माणूस आहे, चांगला माणूस आहे. तर म्हणलं ते मी म्हणलं तुझं काय मत आहे? म्हणलं मराठीसाठी मला काय करायचं, मी कशाला मराठीसाठी लढू. आता हा आंधळा जो आहे तो आमच्याकडचा आहे, आमच्यात ते आंधळलं आहे. तर मी म्हणलं बाबा तुला म्हणजे काय महारावनी म्हणजे काही केलं नाही का? म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर अत्याचार झाले त्यावेळेला या महारावनी काहीच केलं नाही का? म्हणलं ते मराठीत आपल्याला काय करायचं, तिकडे मराठात का तिकडे बामण मराठी लढून मरतील, आपल्याला काय करायचं? हे गणित आहे बरं का. मी लावते तसं नाही आहे.
हे जे आंधळे भक्त आहेत, आता काल उल्का आणि ही सगळी मंडळी हल्ला झाला, मी लगेच फोन केला ताईला. तर मी म्हटलं ताई काय झालं, तिने मला सांगितलं. माझ्या लगेच लक्षात आलं की कोण आहेत. मी फिरतो महाराष्ट्रभर, हे सर्व जाती धर्मामध्ये आहेत. हे सार्वत्रिक, हे एका देशापुरते नाहीत, एका धर्मापुरते नाहीत, एका जातीपुरते नाहीत, एका प्रांतापुरते नाहीत. ह्या आंधळ्यांची संख्या आधुनिक जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. कारण एंड ऑफ आयडियोलॉजी नावाचं जे षडयंत्र आहे, हे जागतिक भांडवलशाहीनं 90च्या दरम्यान म्हणजे 84ला त्याचे उगम होतो नीटपणे. पोस्ट मॉडर्निझम नावाचं तत्वज्ञान येतं आणि महाराव तुम्ही जे काही आपण जे काही काम करतोय ना ते असं पुसून काढतील ताबडतोबीनं. एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ क्लास, एंड ऑफ थॉट, सगळं संपूर्ण हे जागतिक भांडवलशाहीनं निर्माण केलेलं जे षडयंत्र आहे ते 84ला त्याचा उगम होतो. 84ला ते नीटपणे येतं. पोस्ट मॉडर्निस्ट आधीच त्याचा जन्म झालेला, पण ते 84ला येतं. 90 नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. 2010 मध्ये त्याची बीजं येतात आणि 1995च्या नंतर जे लोक जन्माला आलेली जी पिढी आहे ती याची सगळ्यात मोठी शिकार आहे. यांना तर विचार नाही, देर इज नो आयडियोलॉजी. आणि हे आंधळे लोक सफोकेट झालेले आहेत. हे कुठलाही हुकुमशाह त्यांना धरतो आणि सांगतो की हे महाराव आहेत, हे अशाशी बोललेले आहेत, हे उल्का महाजन आहेत, हे अशाशी बोललेले आहेत, हे निखिल वागळे आहेत, हे डॉक्टर जाधव आहेत, जावा. काही कळत नाही त्यांना. मुख्य मुद्दा आहे की हे सगळं आहे, याला कॉम्बॅट करण्यासाठी आपण जे सगळे इथं बसलेलो आहोत त्यांच्याकडे ते एकाच दृष्टीने बघतात. ते बघत नाहीत की बाबा महाराव कोण आहेत आणि संभाजी भगत कोण आहेत. त्यांच्यासाठी दोघे समान आहेत. आमच्यामध्ये डिफरन्सेस आम्ही वाढवून ठेवलेले आहेत. पहिले जरा ह्या चुली ह्या जर बंद करताना आपण हे जे आता राजकारणाचं सगळं इलेक्शन आलेलं त्या चुली बंद करायला पाहिजेत. पण हे राजकारण जे आहे ते राजकारण आता सत्तेमध्ये तर समजा संविधान विरोधी शक्ती उद्या येऊ घातलेले आहेत किंवा काय आता सेंटरमध्ये ते लोक आहेत, भले कुबडे असतील काय असेल पण ते लोक आहेत आणि इथे सुद्धा तेच षडयंत्र चालू आहे. तर राजकीय सत्ता जी आहे ती आपल्याला पाहिजे. मी राजकीय सत्तेचा विरोध नाही करत, राजकीय सत्ता घ्या, पण त्याच्या आधी जर सांस्कृतिक सत्ता आपल्याकडे नसेल तर आपले कितीही आमदार जरी निवडून आले तर ते सत्ताधारी नसतील, ते राज्यकर्ते असतील. आणि गेले 70 वर्ष हे राज्यकर्ते लोक होते आणि खाली स्लीपर सेल्स काम करत होते. ती संपूर्ण सांस्कृतिक सत्ता ही एका विशिष्ट लोकांच्या ताब्यात आहे. यानंतर आपण गांधी विचारांना ज्यांनी जगभर पोचवलं, गांधी विचार आणि आंबेडकर विचार एकत्र आणले असे गांधीजींचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार तुषार गांधी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. तुषार गांधी सर. ये जरूरी है कि हम लोग सब जो महाराव जी के ऊपर हल्ला किया गया, उल्काताई के ऊपर हल्ला किया गया, योगेंद्र जी के ऊपर हल्ला किया, उसके पहले भी जो सारे ऐसे हिंसात्मक प्रयोग किए गए उसका निषेध करें. लेकिन इसके साथ ये नफरत और हिंसा की जो टाइमलाइन है उसे समझना बहुत जरूरी है, क्योंकि ये लोग कोई भी चीज स्पॉन्टेनियसली नहीं करते, वो साजिश करते हैं और साजिश के मुताबिक अपना प्रायोजन करते रहते हैं. इसलिए हमने वो साजिश समझना बहुत जरूरी है कि ये क्या हो रहा है. और महाराष्ट्र की ही बात अगर हम करें तो महाराष्ट्र में इन्हीं लोगों ने दाभोलकर को मारा, इन्हीं लोगों ने कॉमरेड पानसरे को मारा. वही हत्यारी विचारधारा है जिसने बापू को भी मारा था. और यही श्रृंखला चलती आ रही है. उन्हीं में से निकला हुआ आज हमारे सीने पे बैठा हुआ उप मुख्यमंत्री पुन्हा की जाहीर सभा में बोलता है कि आता आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा तुम्ही, आम्ही तुम्हाला आवाहन करतो ठोकून काढा.
ये ठोकुन गाड़ा का अर्थ आप समझिए। अगर मेरा हाथ खाली है तो खाली हाथ से झापट मार के ठोक सकता हूं, छुरा है तो छुरा खौंक के ठोक सकता हूं, बंदूक है तो गोली मार के ठोक सकता हूं। ये सारे आदेश उस ठोकुन काड़ा में दिए गए हैं और आज उनकी निर्लज्जता देखिए कि वो खुले आम पब्लिक मंच पे से ऐसे आह्वान कर रहे हैं महाराष्ट्र में। ये टाइमलाइन आपने देखना बहुत जरूरी है कि इसके सूत्र कहां से खींचे जा रहे हैं, और उस उप मुख्यमंत्री के भी सूत्र कहीं और से खींचे जाते हैं। नागपुर से भी खींचे जाते हैं तो दिल्ली से भी खींचे जाते हैं। टांग तो खींच ही लेते हैं दिल्ली वाले, लेकिन सूत्र भी खींचते हैं। ये बातें हमने समझना बहुत जरूरी है। इसके लिए मैं इतिहास में जाना चाहता हूं, क्योंकि वो अगर इतिहास हम देखेंगे तो हमें पता चलेगा कि वर्तमान में काल चक्र कैसे चलाया जा रहा है। बापू की हत्या के 1 साल पहले से संघ ने उनकी प्रार्थना सभाओं में अपने लोगों को भेज कर उन प्रार्थना सभाओं को उद्ध्वस्त करने का काम किया था। जैसे ही बापू अपनी प्रार्थना सभा में कुरान की प्रार्थना बोलना शुरू करवाते तो विरोध करने वाले उठ के खड़े हो जाते। सावरकर के साथ नथुराम गोडसे और विनायक आप्टे जब दिल्ली गए थे हिंदू महासभा की एक सभा के लिए, महाराष्ट्र में वापस आके उन्होंने कहा था की गांधींची एक सभा आम्ही पण उद्ध्वस्त करून आलोय आणि आमचा डर गांधींना असा वाटला की पानासारखे थरथरत होते थे। ये सिलसिला उन्होंने 1 साल पहले से शुरू किया था। 30 जनवरी 1948 को बापू प्रार्थना सभा में जाते वक्त ही नथुराम ने उनको गोली मारी। वो लोग कोई भी चीज स्पॉन्टेनियसली इंस्टेंटली नहीं करते, पूरी साजिश को वो लोग साकार करते हैं, हमको भ्रम में डालते हैं कि नहीं ये सिर्फ पॉलिटिकल मत है, हमको लगता है अंधभक्त है। ये अंधभक्त नहीं है, इंडोक्ट्रिनेटेड किलर्स हैं जिनके दिमाग में नफरत इतनी ठोस ठोस के भरी है कि उसके बाद उनको एक नाम ही दे दिया तो काफी होता है। ये सब चीज हम नहीं समझेंगे तो उनका जो गेम प्लान है वो कभी हम नाकामयाब नहीं कर सकेंगे। उनकी ठोकशाही का जवाब हमने हमारे विचार की ताकत से देना है, लेकिन उस विचार को इतना विस्तृत भी हमने करना है कि उनकी सारी साजिशों को हम पकड़ पाए, समझ पाए। आप देखिएगा महाराष्ट्र में हम बाकी की सारी चीज कह रहे हैं, अभी की बात जब बीजेपी ने बिल्किस बानो के बलात्कारियों और उसके परिवार के खूनियों को रिहा किया और उनका सम्मान किया, हमने बहुत जोर शोर से उसका विरोध किया। अभी मुख्यमंत्री ने गौरी लंकेश के खूनी को उसके चुनाव का इंचार्ज बनाया है। महाराष्ट्र के ऊपर ये सबसे बड़ा लांछन है कि एक खूनी को लोकशाही के जो एक पूजा होती है चुनाव, उसमें एक खूनी को हमारे सामने बिठाकर हमारा मजाक किया है। न्याय का भी मजाक, कानून का भी मजाक। नैतिकता की बात छोड़िए, उनको नैतिकता तो पता नहीं है, कभी सुना ही नहीं था उन्होंने, लेकिन कानून का भी छल कैसे कर रहे हैं वो ये आप देखिए। और हम चुपचाप ये सहते जा रहे हैं। मैं इस सभागृह में बैठे लोगों की बात नहीं करता, मैं सामान्य जो महाराष्ट्र में जनता है जो उनके पीछे दीवानी होती है उसकी बात करना चाहता हूँ। उन्हें हमने ये सारी बातें बतानी हो। जिस तरह से वो लोग नफरत बोल रहे हैं उसी तरह से हमने उस नफरत के खिलाफ मोहब्बत, समझ और सहिष्णुता का संदेश भी पहुंचाना बहुत जरूरी है। ये वक्त अब हमारे हाथों में से छूटता जा रहा है। ये समाज, ये राज्य जाएगा, कोई दिक्कत नहीं है, 5 साल में लड़ाई लड़के हम वापस लाएंगे। ये समाज हम खो रहे हैं और उसकी चिंता हमें होनी चाहिए, क्योंकि आज नफरत हमारे घरों तक पहुंच गई है।
हमारे परिवारों में आ गई है। परिवारों के व्हाट्सएप ग्रुप सुबह सुबह पढ़ो तो नफरत के मैसेजों से भरपूर होने लगे। इसकी चिंता हमने करनी चाहिए। ये जो जहर हमारे घरों में आ गया है, हमारे परिवारों में आ गया है, उसके खिलाफ अगर हम नहीं लड़ेंगे तो ऐसी वारदातें होती रहेंगी। क्योंकि जिनका दिमाग मरा हुआ होता है, वो इंग्लिश फिल्म्स में एक जॉनरा है, ज़ॉम्बी फिल्म्स, कि जिसमें मरे हुए मुर्दे जिंदा होकर वो लोगों को मारते हैं, काटते हैं, और जिनको काटते हैं वो भी वैसे हो जाते हैं। ये इंटेलेक्चुअल ज़ॉम्बीज हैं जिनका दिमाग मर चुका है, लेकिन उनके शब्द दूसरों का दिमाग मार डालते हैं। ये सारी चीजों के खिलाफ हमने मिलकर एक लड़ाई लड़ना बहुत जरूरी है। 42 में मेरे परदादा ने अंग्रेजों को एक नारा देकर चुनौती दी थी और कहा था कि अंग्रेजों भारत छोड़ो। ये वक्त आ गया है जब हमने एक नारा देना है, नफरतों भारत छोड़ो। क्योंकि अगर नफरत इस मुल्क पे हावी हो जाएगी तो फिर हम कितने भी चुनाव क्यों ना जीते, हम जीतेंगे नहीं, आखिर में हम हार ही जाएंगे। क्योंकि अगर समाज को हार गए हम तो फिर कुछ बचता नहीं है बचाने के लिए। और इसलिए हमने इन सारे वारदातों का एक बैठकर इसके लिए एक रणनीति बनाना बहुत जरूरी है, जहां हमारे पॉलिटिकल विचारों को दूर रखकर समाज के लिए जो हमारे दिलों में तमन्ना है उसके लिए काम करने के लिए हमने कटिबद्ध होना अब अनिवार्य हो गया। चुनाव के बाद शायद और गठबंधन बनेंगे, सत्ता के लिए और समझौते किए जाएंगे। हम उन गठबंधनों और समझौतों में नहीं होंगे, पर अगर उसमें गलत समझौते, गलत गठबंधन होते हैं तो उसके खिलाफ भी लड़ने के लिए हमें खड़ा होना पड़ेगा। क्योंकि हम नैतिकता की बात करते हैं, हम तक साधु राजनीति महाराष्ट्र में पुनः प्रस्तापित होने नहीं देना चाहते। ये सारी बातें हमने समझना बहुत बहुत जरूरी है। क्योंकि ये जो सीजन है वो अपॉर्चुनिस्ट्स की सीजन है। इसलिए हर रोज कौन कहां से कहां चला गया, कौन कहां गया था, फिर से कूद के कहां चला गया, उसी की बातें सुनते रहते हैं। और उन सारी चीजों को ये कह के जायज बताया जाता है कि भाई चुनाव है, चुनाव में समझौते करने पड़ते हैं। समझौते नहीं करने पड़ते, समझौते सत्ता की लालच के लिए किए जाते हैं। उस लालच के खिलाफ भी हमने जंग लड़नी पड़ेगी। तो महाराज जी, आप बेफिक्र रहिए। आपने जो माफी मांगी तो बापू ने भी कई बार माफी मांगी थी, क्योंकि वो नहीं चाहते थे कि उनके शब्दों से भी किसी को दुख पहुंचे। और उसमें जो विनम्रता है वो दिखाना भी एक बहुत महान बात है जो आपने बता किया। आप अपने विचारों से विभिन्न क्यों ना हो, पर अगर उनको दुख होता है तो एक बार माफी मांगने में कोई गलती नहीं। लेकिन उस माफी के पीछे एक चुनौती भी होनी चाहिए कि कल वही बात मैं वापस करने वाला हूं, तुमको दुख हो जाए माफी भी मांग। ये करते रहिए। बहुत बहुत शुक्रिया। सत्य परेशान होता है, पराजित नहीं। संवाददाताचं एक नेहमी त्या शायरी जलसा तो बोलतो की हे हिटलर के साथी, जनाजों के बाराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाती। मला इथे येताना थोडा वेळ झाला, कारण आयोजन आम्हीच केलं होतं। ब्रिगेडियर सर आहे, छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट आहे। मला येताना 10-15 पोलिसांबरोबर बोलत यावं लागलं। त्यांनी मला विचारलं, तुम्ही तिकडे काय करताय? तुम्ही नाट्य निर्माते आहात, 18 वर्ष मराठी रंगभूमी नाटक करताना याच रंगमंचावर 5000 प्रयोगांचा पल्ला आम्ही गाठलेला आहे। आणि अशा रंगमंचावर आज ही सभा घ्यावीशी वाटते, हे दुर्दैव आहे। अशा घटना घडल्यामुळे अशा सभा होतात। ते मला विचारत होते, पोलीस तुम्ही तिकडे काय करताय? मी इथेच काय ते करू शकतो। ही आमची कर्मभूमी आहे। सध्याची परिस्थिती, प्लॅस्टिकच्या कैलास पर्वताला बॅटरीवाला हनुमान उडवतोय, ही सध्याची परिस्थिती आहे।
काल माझ्या भाच्याने मला प्रश्न विचारला की मी त्याला गाणं सांगितलं तर त्याने मला सांगितलं की माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. तर तो मला जिंकू किंवा मरू का, जिंकू किंवा मारू का नाही. आता सध्या मारायची वेळ आलेली आहे. तर ही वैचारिक लढा आहे. तर विचाराने आपल्याला मारायचं आहे. आपण संविधान मानणारी लोक आहोत, बाबासाहेबांचे विचार मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला आहे. मी अख्ख्या मुंबईमधनं महाराष्ट्रातनं जे काही लोक आलेले आहेत त्या परिसंवादाला, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. रंगमंचावर, विचारमंचावर जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं मी आभार मानतो. ही निषेध सभा ही अशी सुरू राहणार आहे. आज इथे आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विचारवंतांची गळचेपी केलेली आहे, ज्या ज्या साहित्यिकांची गळचेपी केलेली आहे, त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत आम्ही सगळे उभे आहोत. कारण मगाशी दादा म्हणाले की जिवंत लोक आहेत आणि जिवंत लोकांची सभा आहे. तर हा जिवंत लढा आपल्याला तेवढ ठेवायचा आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्व उपस्थित राहिला, शांतपणे ही सभा झाली. बाहेर काही आमचे मंडळी आमची वाट बघत आहे. काही प्रश्न त्यांना मला विचारायचे आहेत, त्यांना ते मला काही प्रश्न विचारणार आहेत. तर आपण भेटूया लवकरच. धन्यवाद. थँक्यू सो मच.